नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सर्वांना एस न्यूजच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन होत आहे. मोठ्या भक्तिभावाने लोक गणरायाचं स्वागत करत आहेत. सार्वजनिक मंडळ असतील, घरगुती गणपती असतील किंवा अनेक संस्था असतील, ते गणरायाचं आगमन करत आहेत आणि यासाठी भक्तिभावाने पूजा केली जाते, अर्चा केली जाते, लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु काही व्यक्ती यांना बगल देऊन एक मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून आजच्या दिवशी सेवा करण्याचा प्रयत्न करतात. असेच आपल्या सोबत वरपगावचे ॲडव्होकेट भरत काळूराम भोईर पाटील हे आहेत आणि त्यांनी आज असा निश्चय केला की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचं आगमन होत असताना त्यांचा जो पुतण्या मागच्या वर्षी माळशेज घाटामध्ये अश्विन काळूराम भोईर पाटील याचं अपघाती निधन झालं होतं, तर त्याच्या एक आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी आज आपल्या ह्या कोणावाडी म्हणजे कल्याण तालुक्यातील मस्कल ग्रामपंचायतमध्ये जे गाव आहे, आदिवासी वाडे आहे कोणावाडी, इथे शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे. बॅगा असतील, खावा असतील किंवा इतर साहित्याचं वाटप केलेलं आहे. आज आपल्यासोबत ते आहेत, त्यांना आपण विचारूया की बाबा त्यांनी या संदर्भात आज गणपती उत्सव असताना त्यांनी ही कल्पना किंवा ही संकल्पना त्यांनी कसं राबवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. तर काय सांगाल? मी ॲडव्होकेट भरत पाटील भोईर. आज मला कांबळे साहेब यांच्या संकल्पनाने मला एक प्रोत्साहन मिळालं आणि मी हा अशा पद्धतीने पूर्वीही करत असतो. परंतु माझा पुतण्या अश्विन शरद भोईर याचं अपघाती निधन झाल्या असल्याने त्याच्या आत्मशांती मिळण्याकरिता मी माझ्या मुली यांच्या तर्फे मी छोटासा एक खारीचा वाटा असा उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या मुलांना शिक्षणासाठी लागणारे किंवा त्यांना काय मदत करता येईल ही मी प्रयत्न भविष्यामध्येही करताना आधी केलेली आहे. धन्यवाद.